ओबीसीचं साखळी उपोषण मागे बबनराव तायवाडेंची घोषणा 6 दिवसांच्या आत 12 मागण्या पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर उपोषण मागे। नागपुरात ओबीसी समाजाच्या साखळी आंदोलनाला मंत्री अतुल सावे परिणय फुकेंची भेट। सरकार पूर्णपणे ओबीसींच्या पाठीशी असल्याचं दिलं आश्वासन। जीआरमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का नाही, महाज्योतीच्या माध्यमातून अभ्यासिका सुरू करणार। ओबीसी वसतिगृहासाठी नागपुरात 2 इमारती, अतुल सावेंचं आश्वासन। ओबीसी आंदोलनात तरुणाचा गोंधळ, अतुल सावे बोलत असताना दारूच्या नशेत तरुणानं घातला गोंधळ, तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। साताऱ्यात ओबीसी समाजाचा संताप, मराठ्यांना ओबीसीतून दूर ठेवा, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ओबीसी समाजाचं आंदोलन। सरकारच्या जीआर विरोधात पुण्यात ओबीसी संघटनांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन, कृती समिती आणि समता परिषद यांचं संयुक्त आंदोलन। नागपुरात ओबीसी समाजाच्या विविध संघटनांचं सरकार विरोधात निषेध आंदोलन, हाताला काळी फीत बांधून आंदोलन, मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाचा जीआर मागे घेण्याची मागणी। मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यास सक्षम, कुणी कितीही काहीही बोललं तरी ओबीसीतून आरक्षण मिळवून देणारच, मनोज जरांगेंचा निर्धार। सातारा गॅजेटियर मध्ये सरकारनं हैगय करता कामा नये, निर्णय न झाल्यास रस्त्यावर फिरू देणार नाही, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। जीआर बदलण्याचा विनाकारण संभ्रम निर्माण करतात मराठा समाजात, संभ्रम निर्माण होणार नाही, जरांगेंचा विश्वास। सोलापुरात विसर्जन सोहळ्यासाठी पालिका आणि पोलीस प्रशासनाकडून तयारी सुरू, पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी केली विसर्जन स्थळांची पाहणी। मराठवाड्यातील सुमारे 8,550 गावांपैकी 1,516 गावात कुणबी नोंदी आढळल्या, उर्वरित गावांमध्ये कुणबी नोंदी आढळल्या नाहीत, परंतु शासनानं 2 सप्टेंबरला दिलेल्या अध्यादेशाद्वारे समिती आणि सक्षम अधिकारी जात प्रमाणपत्र अर्जासंबंधी चौकशी होणार। सणांच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात पोलीस दलाचा रूट मार्च, सण कर्तव्य शांततेत साजरे करण्याचं पोलिसांचं आवाहन। अमरावतीत अंजन सिंगी इथे प्रवासी निवाऱ्यासाठी चक्काजाम आंदोलन, जुना प्रवासी निवारा पडल्यामुळे त्याच ठिकाणी नव्यानं प्रवासी निवारा बांधण्याची गावकऱ्यांची मागणी। इंदापुरात सरकारनं काढलेल्या अध्यादेशाची प्रत जळत ओबीसी बांधवांकडून निषेध, ओबीसी बांधवांची मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी, सोमवारी इंदापुरात काढणार भव्य मोर्चा। सांगलीत मुख्याध्यापकांची बदली रद्द करण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांचं शाळा बंद करून आंदोलन, मुख्याध्यापकांची बदली रद्द करण्याची मागणी। वसंतदादा काळे सहकारी साखर कारखाना बचाव समितीचा व्यवस्थापनाला घेराव, साखर कारखाना भाडेतत्वावर देण्याचा जाब विचारण्यासाठी घेराव, कारखाना भाडेतत्वावर दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा। अमरावतीत बांधकाम कामगारांना साहित्य वाटपासाठी केवळ एकच केंद्र, दाभा येथील केंद्रावर साहित्य घेण्यासाठी बांधकाम कामगारांची 3 किलोमीटर पर्यंतची गर्दी। टीएमसी रोड मित्र ॲपला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 21 दिवसात 1,000हून अधिक खड्ड्यांच्या तक्रारी, 976 तक्रारींचं निवारण। कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मान्यता, आता दिवसाला 12 तास काम करण्याची तरतूद, कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची माहिती, कामगारांना अधिकचा आर्थिक फायदा होणार। भंडाऱ्यातील पालांदूर ग्रामीण रुग्णालयात ईसीजी सुविधा, सरपंचाच्या पुढाकारातून रुग्णालयात सुविधा, स्थानिक रुग्णांना गावातच आरोग्य सुविधा उपलब्ध। पिंपरी चिंचवड पालिका प्रारूप प्रभाग रचनेबाबत हरकती नोंदवण्यासाठी आज अंतिम मुदत, एकूण 32 प्रभागांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर, आतापर्यंत केवळ 42 हरकती दाखल। छत्रपती संभाजीनगर प्रभाग आराखड्यावर आक्षेप नोंदवण्यासाठी आज शेवटचा दिवस, आराखड्यावर आतापर्यंत 359 हरकती, मंगळवारी सर्वाधिक 149 हरकती। मीरा भाईंदर पालिकेची प्रभाग रचना जाहीर, एकूण 24 प्रभागांमध्ये 95 नगरसेवकांची निवड होणार, रचनेवर 15 सप्टेंबर पर्यंत हरकती नोंदवण्याचं आवाहन। सिंधुदुर्गात बँकेत 73 कर्मचारी वर्ग पदांची भरती, उद्यापासून 30 सप्टेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार। वाशिममध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळेचं आयोजन,
ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी कार्यशाळा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केलं मार्गदर्शन. परभणी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्षपदी लखन चव्हाण यांची निवड. राज्यसभेच्या खासदार फौजिया खान यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली. कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित. सांगली पालिकेच्या एकूण 20 प्रभागांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर. प्रभाग रचनेबाबत 15 सप्टेंबरपर्यंत हरकती सादर करता येणार. मुंबई पालिकेकडे 13,000 खड्ड्यांच्या तक्रारी. 12,000हून अधिक खड्ड्यांच्या तक्रारींचं निवारण केल्याचा पालिकेचा दावा. मात्र तरी देखील खड्ड्यांचा प्रश्न जैस येथे. नाशिक प्रभाग रचनांच्या हरकती दाखल करण्यासाठी आज अखेरचा दिवस. आतापर्यंत 74 हरकती प्रशासनाकडे प्राप्त. हरकतींवर 5 ते 12 सप्टेंबरपर्यंत केली जाणार सुनावणी. चंद्रपूर महानगरपालिकेची प्रारूप रचना जाहीर. एकूण 17 प्रभागात 66 नगरसेवक निवडून जाणार. रचनेवर 15 सप्टेंबरपर्यंत आक्षेप आणि सूचना देण्यासाठी मुदत. अमरावती महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर. 4 सदस्यीय प्रणालीनुसार होणार निवडणूक. 22 प्रभागांमधून एकूण 87 सदस्य निवडून जाणार. 9 ते 15 सप्टेंबर दरम्यान प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना दाखल केल्या जाणार. पुणे मेट्रोला 7 दिवसात 3,71,00,000चं उत्पन्न. गणेशोत्सवात प्रवाशांची मेट्रोला पसंती. पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोनही मार्गावर नागरिकांचा मेट्रोने प्रवास. पुणेकरांना 2 नवीन मेट्रो स्थानकं मिळणार. स्वारगेट ते कात्रज कॉरिडॉरवर 2 नवीन स्थानकं उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी. सरकारकडून 683 कोटींचा निधी मंजूर. उपनगरी रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी 238 वातानुकूलित रेल्वे गाड्या करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी. 4,826 कोटी रुपयाचा निधी रेल्वे बोर्ड आणि राज्य सरकारकडून उभारण्यात येणार. परतीचा प्रवास करणाऱ्या कोकणवासियांसाठी चिपळूण ते पनवेल अनारक्षित विशेष रेल्वेगाडी. आज ही रेल्वेगाडी चालवण्यात येणार असून 20 रेल्वे स्थानकांवर थांबा. हिंगोलीच्या सेनगाव एसटी बसस्थानकातील रस्त्यांची मोठी दुरावस्था. बसस्थानक परिसरातील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं प्रवाशांना नाहक त्रास. रस्त्याची दुरुस्ती करण्याची प्रवाशांची मागणी. परभणीत पुलाच्या लोकार्पणापूर्वी रस्ता आणि नाल्याच्या रुंदीकरणाचं काम करण्याची मागणी. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांचं तहसीलदारांना निवेदन. ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळांच्या नाशिकच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवला. निवासस्थानी आणि कार्यालयाच्या बाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ. मराठा आणि ओबीसी आरक्षण मुद्द्यावर पोलिसांची खबरदारी. मराठा आरक्षणावर अजित पवारांनी बोलणं टाळलं. प्रश्न विचारताच अजित पवारांचा काढता पाय. अजित पवार मराठा आरक्षणावर न बोलता निघून गेले. उद्योगपती गौतम अदानींनी सिल्व्हर ओकवर शरद पवारांची घेतली भेट. भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट. पुण्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन. पंचायत राज संस्थांना सक्षम, गतिमान आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशानं कार्यशाळा. उच्च कार्यक्षम क्षेत्रातून निदर्शनं आणि आंदोलनाला प्रतिबंध करावं, अन्यथा मुंबईच्या बाहेर करावं. खासदार मिलिंद देवरा यांची मुख्यमंत्र्यांना पत्रातून मागणी. जरांगे समाधानी याचा अर्थ वाटाघाटी यशस्वी. वाशीला गुलाल उधळणारे चर्चेत कुठेही दिसले नाही. संजय राऊतांची टीका. समाजावर अन्याय होतोय तर भुजबळांनी राजीनामा द्यावा. भुजबळ ओबीसी असल्यामुळे मंत्रिमंडळ. भुजबळ नाराज असतील तर मोदींची चर्चा करतील. संजय राऊतांची टीका. GR काढताना दोनही उपमुख्यमंत्री अनुपस्थित. मुख्यमंत्र्यांनी शिंदेंना दूर का ठेवलं? संजय राऊतांचा सवाल. मंत्रिमंडळातील काहींना जरांगेंनी माघार घेऊ नये असं वाटत होतं. सरकार अस्थिर करण्याचा काहींचा प्रयत्न होता. आंदोलनाचा राजकीय फायदा घेण्याचा काहींचा प्रयत्न असल्याची संजय राऊतांची टीका. मुंबई JN पोर्टच्या फेज 2चं आज उद्घाटन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वॉंग यांच्या हस्ते व्हर्च्युअली उद्घाटन. मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार. छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाकेंना ओबीसी समाजाचं नेतृत्व देऊ नये. ते नेते ओबीसी समाजाचे वाटोळे करतील. सचे खरातांची टीका. मराठा समाजाचं मुंबईतील आंदोलन स्वखर्चाने, कुणाचेही स्पॉन्सरशिपनं नाही. खासदार ओमराजे निंबाळकरांचं वक्तव्य. सरकारने GR काढून मान्य केलेल्या गोष्टींची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करण्याची मागणी.
चोर तो चोर वर शिरजोर या म्हणीचा प्रत्यय करत सध्या राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाकडून येतोय. आधी राहुल गांधींच्या मतदारसंघातील मतचोरी उघड तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरातीलच मतघोटाळा समोर. ट्विट करत केशव उपाध्ये यांची काँग्रेसवर टीका. सोलापूरचे आमदार देवेंद्र कोठे यांचे चिरंजीव विष्णुराज कोठेंचा मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉलवरून संवाद. गणेशोत्सवाच्या दिल्या शुभेच्छा. ओबीसींच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत. चंद्रशेखर बावनकुळे उपसमितीचे अध्यक्ष असतील. विश्वसनीय सूत्रांची माहिती. छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची मागणी. कोकणात सध्या गणेशोत्सवाचा मोठा उत्साह. रायगडमधील मांवली गावात पारंपरिक क्रीडा खेळत आणि गाणी गात महिलांची धमाल. मुंबईतील जोगेश्वरीतील सर्वोदय नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदा 43वे वर्ष. जोगेश्वरीतील पारंपरिक विसर्जन सोहळा करणारं मंडळ म्हणून प्रसिद्ध. बाप्पाच्या पालखीसह विसर्जन मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली जाते. सिल्लोड येथील पर्यावरणप्रेमी डॉक्टर संतोष पाटील यांचा झाडाच्या बियांपासून गणपती, सुवर्ण पिंपळ आणि अजाण वृक्षाच्या बियांपासून बनवली मूर्ती विराजमान केलेली आहे. ही रोपं नंतर राज्यभर विविध मंदिरात लावली जातात. कल्याण पश्चिम मध्ये दामोदर वाकडीकर यांच्या घरी बाप्पा विराजमान. फुलांच्या मखरात बाप्पांची मनमोहक मूर्ती स्थापन. पुण्यातील छत्रपती राजाराम गणेश मंडळाचा यंदाचा अनोखा देखावा. भक्तांच्या दर्शनासाठी 14 संतांच्या पादुकांसह छत्रपती शिवरायांच्या पाऊल ठसा. 350 किल्ल्यावरील पवित्र माती देखील मंडळाकडून ठेवण्यात आली. छत्रपती संभाजीनगरात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसोबत जिल्हाधिकाऱ्यांचा गणेशोत्सव. शेतकऱ्यांच्या दुःखात पाठीशी उभे राहण्याचा आश्वासन. गणपती विसर्जनासाठी कोल्हापूर पोलीस अलर्ट मोडवर. विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही आणि ड्रोन मधून नजर मार्गाची जिल्हा प्रशासनाकडून संयुक्त पाहणी. टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूरच्या सहकार गणेशोत्सव मंडळाची महाआरती. एकादशी निमित्त गणपती बाप्पाला 56 महाभोग. महाआरतीला भाविकांची तोबा गर्दी. रत्नागिरी चिपळूणमधील ये गावात चव्हाण कुटुंबियांतर्फे पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पाचं पूजन करण्यात आलं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भक्तिमय वातावरणात बाप्पा आणि गौराईची पूजा आणि आरती करण्यात आली. बीडच्या माजलगाव येथील धुंडीराज टेंबे गणपतीची ढोल ताशांच्या विधिवत पूजा करून प्रतिष्ठापनात. गणपतीची 125 वर्षांची परंपरा आजही कायम. पुण्यातील विसर्जन मिरवणूक शनिवारी सकाळी 9:30 वाजता सुरू होणार. मिरवणूक वेळेत पार पाडण्यासाठी पोलिसांचं नियोजन. सिंधुदुर्गात कुडाळमध्ये राणे कुटुंबानं गणेशोत्सवात साकारला रावण जटायू युद्ध चलचित्र देखावा. राणे कुटुंबियांच्या घरी पर्यावरणपूरक बाप्पा विराजमान. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. नार्वेकर यांनी सपत्नी दर्शन घेऊन केली आरती. लालबागच्या राजाची चरण स्पर्श रांग आज रात्री 12 वाजता बंद होणार. विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वतयारीसाठी रांग बंद करण्याचा मंडळाचा निर्णय. बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज. सुरक्षित विसर्जनासाठी बीएमसीने दिल्या महत्त्वाच्या सूचना. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. पालिकेकडून 245 नियंत्रण कक्ष तयार. कल्याणच्या जय गणेश मित्र मंडळाकडून मराठीच्या गळचेपीवर प्रकाश झोत टाकणारा देखावा. मंडळातर्फे दरवर्षी विविध सामाजिक विषयांवर देखावे साकारले जातात. ठाकुर्लीतील रुपेश राऊतचा रेल्वे स्टेशन परिसरातील दृश्याचा गणपतीसाठी देखावा. स्थानकाबाहेर फेरीवाल्यांचा वाढत चाललेल्या त्रासाकडे प्रशासन आणि रेल्वे अधिकाऱ्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न. मध्य आणि पश्चिम रेल्वे स्टेशन परिसराबाहेर फेरीवाले आणि वाहतूक कोंडीचा हुबेहूब देखावा.
अमरावतीत 75 किलो ड्रायफ्रुट्स पासून साकारली बाप्पाची अनोखी मूर्ती। बडनेऱ्यात जय हिंद गणेशोत्सव मंडप आकर्षणाचा केंद्रबिंदू। 6 फूट उंचीची इको फ्रेंडली आणि अनोखी गणेश मूर्ती स्थापन कार्यकर्त्यांनी 2 महिने अथक परिश्रम घेऊन ही मूर्ती साकारली। कल्याणमधील धर्मवीर सांस्कृतिक मंडळाचं गणेशोत्सवाचे यंदाचं 55वं वर्ष। युनेस्को जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेले किल्ले या संकल्पनेवर माहितीपूर्ण देखावा यावर्षी मंडळाकडून सादर करण्यात आला। विधानसभेत मंजूर झालेलं विधेयक राज्यपाल अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवू शकत नाही। सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय। राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या विधेयकांवरील अधिकारांबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या याचिकेवर सुनावणी। मंत्री आदिती तटकरे जीएसटी काउन्सिलच्या 56व्या बैठकीत सहभागी। सर्व व्यक्तिगत आरोग्य आणि जीवन विमा सेवा करमुक्त करण्याचा निर्णय। जीएसटीचे आता फक्त 2च टॅक्स स्लॅब, 5% जीएसटी आणि 18% जीएसटी। अनेक वस्तू स्वस्त होण्याची चिन्ह। चैनीच्या आणि हानिकारक वस्तूंसाठी निराळा 40% टॅक्स स्लॅब। तर 22 सप्टेंबर पासून ही कर प्रणाली लागू केली जाणार। जीवनावश्यक वस्तूंची 0 जीएसटी मध्ये समावेश। खाद्यपदार्थ, शैक्षणिक साहित्यासह औषधांवर 0 जीएसटी। वाहनांसह घरगुती इलेक्ट्रिक वस्तूंवर 18% जीएसटी। तर जीएसटी परिषदेत निर्णय। दिल्लीत मुसळधार पावसामुळे यमुना नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। यमुनेचे पाणी आता दिल्लीच्या मंत्रालयापर्यंत पोहोचले। प्रशासनाकडून लोकांना सतर्क राहण्याचं आश्वासन। वसई विरारमध्ये सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे काही सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात। नाला सोपाऱ्यातही पाणी साचण्यास सुरुवात। रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी। सिंधुदुर्गच्या वैभववाडीतील गगनबावडा घाटात दरड कोसळली। मोठमोठे दगड आणि माती रस्त्यावर वाहून आली। दोनही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प। कोल्हापूर सिंधुदुर्गात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय। कराडमध्ये कोयना परिसरात पावसाची विश्रांती। कोयना धरण 103.73 टीएमसी भरले। धरणातून एकूण 15,700 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू। लालबाग परळ परिसरात जोरदार पावसाची हजेरी। पावसामुळे गणेश भक्तांची तारांबळ। सकाळी पहाटेपासूनच गणेश भक्तांची मोठी गर्दी लालबाग परळ परिसरामध्ये। वाशिममधील सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धबधबे फेसाळले। मानोरा तालुक्यातील रतनवाडी प्रकल्प ओव्हरफ्लो झाला असून विसर्ग सुरू। विसर्गामुळे तयार धबधब्यावर आनंद लुटण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी। धाराशिवमध्ये वृद्ध व्यक्तीचे उपचारासाठी काढलेले 1 लाख रुपये लंपास। तुळजापूर बसस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीची घटना घडली। नवी मुंबईत विवाहित महिलेला लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला अटक। कळंबोली पोलिसात गुन्हा दाखल। महिलेला आणि तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी। पनवेलमध्ये जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीचा पोलिसांवर हल्ला। हल्ल्यात 4 पोलीस जखमी। आरोपीला अटक। भंडाऱ्यातील लाखणी तहसील येथील कर्मचारी लिपिकाची दादागिरी। नगरपंचायतचे नगरसेवकांना बघून घेण्याची धमकी तर चौकशी करून कारवाई करणार तहसीलदारांचं वक्तव्य। मालेगावात नीलगाईच्या मांसाची बेकायदेशीर विक्री। 35 किलो मांस जप्त तर एकाला अटक। 2 जण फरार। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। कारागृहातून बाहेर पडता सराईत गुंडाचा कोयत्यानं हल्ला। हर्सुल कारागृहातून 2 दिवसांपूर्वी सुटलेल्या गुंडाचा एकावर जीवघेणा हल्ला। पोलिसात तक्रार दाखल। आरोपीवर 16 गंभीर गुन्हे दाखल। छत्रपती संभाजीनगरात अंमली पदार्थ विरोधी पोलिसांची मोठी कारवाई। 4 जिल्ह्यातून 8 महिन्यात 7,30,00,000चे अंमली पदार्थ जप्त। दारूसाठी पैसे देत नसल्यानं नशेखोरानं पत्नीला जिवंत जाळलं। छत्रपती संभाजीनगरातील आंबेडकर नगरमधील धक्कादायक घटना। पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू। गडचिरोलीत अवैध सुगंधित तंबाखूच्या कारखान्यावर छापा। 8 लाखांचा मुद्देमाल जप्त। एकाला अटक तर 4 आरोपी फरार। छत्रपती संभाजीनगरात अधिकच्या उत्पन्नासाठी दुचाकी चोरी। रुग्णालयाच्या पार्किंग मधील दुचाकी चोरीची एक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये वादात कैद्यावर कुदळीनं हल्ला तर कैदी गंभीर जखमी।
पिंपरी चिंचवड पोलिसांची अवैध शस्त्रांविरोधात विशेष मोहीम. तब्बल 50 पिस्तूलसह 79 जिवंत काडतूस जप्त. 39 गुन्हे दाखल करत 45 आरोपींना अटक. हिंगोलीतील 2 सराईत गुन्हेगार 6 महिन्यांसाठी हद्दपार. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी काढले हद्दपारीचे आदेश. टीव्ही अभिनेता आशिष कपूरला अत्याचाराच्या आरोपाखाली पुण्यातून अटक. घरी बोलावून अत्याचार केल्याची महिलेची तक्रार. मुंबईत खासगी व्यक्तीचा वापर करून पोलिसांकडून प्रवाशाची आर्थिक लूट. वांद्रे टर्मिनल स्थानकात तोतया पोलिसांना व्यापाऱ्याचे 10,30,000 रुपये लाटले. तोतया पोलिसाच्या मागे असलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे. अमरावतीत 5 देशी कट्ट्यांसह 8 जिवंत काडतूस जप्त. 2 आरोपींना अटक. नवसारी ते लालखडी रोडवर शस्त्रसाठा जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.